नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपल्या कलिंगड पिकामध्ये रोपांची जोमदार वाढ होण्यासाठी दुसरी फवारणी ही फार महत्त्वाची फवारणी असते आणि त्याच्यासाठी तुम्हाला 25 दिवसांची तुमची रोपं झाल्यानंतर मी या व्हिडिओमध्ये ज्या औषधांची माहिती देणार आहे त्या औषधांचा वापर तुम्ही तुमच्या पिकावर करा. तुम्ही बघू शकता या औषधांची मी फवारणी केल्यानंतर माझ्या पिकावर कसा त्याचे रिझल्ट आलेले आहेत ते. हा माझा प्लॉट आज 25 दिवसांचा झालेला आहे आणि त्याच्यावर मी त्याची फवारणी केलेली आहे. तुम्ही हे डिस्प्ले बघू शकता. हे रोगर इन आहे आणि हे बघू शकता हे ॲरो आहे. तर रोगरमध्ये 30% डायमोथेट हा घटक आहे आणि हे औषध फार जुन्यापासून आहे. हा केमिकल जगामध्ये चालतो. आपल्या पहिल्या फवारणीसाठी या औषधाचा आपण वापर करतो. आणि दुसरं ॲरो आहे, त्याच्यामध्ये 25% थायमोथॅक्साम हा घटक आहे. हा सुद्धा जबरदस्त रिझल्ट देतो. तुम्ही दुसरी फवारणी आपली ही कधी फिक्स नसते. आपण आपल्या पिकामध्ये निरीक्षण करून कुठल्या कीटकांचा अटॅक झाला आहे याची पाहणी केल्यानंतर त्याची दुसरी फवारणी आपल्याला करावी लागते. माझ्या पिकामध्ये पांढरी माशी, थ्रिप्स, कीड आणि हिरवी तुडतुडे यांचा नॉर्मल अटॅक आहे. त्याच्यामुळं मी या 2 साध्या औषधांचा वापर करत आहे. ही औषधं स्वस्त असतील तरी त्यांचे रिझल्ट जबरदस्त आहेत. तुम्ही तुमच्या पिकावर माझ्या पिकावर जे कीटक आलेत तसे तुमच्या पिकावर जर आले असतील तर या फवारणीमध्ये या 2 औषधांचा वापर जरूर करा. रिझल्ट तुम्ही तुमच्या डोळ्याने बघू शकता. एकदम पानं हिरवीगार आणि लुसलुसीत झालेले आहेत आणि नियंत्रण 100% भेटलेले आहे. तर रोगर इनमध्ये 30% डायमोथेट हा घटक आहे आणि थायमोथॅक्साम 25% हे ॲरोमध्ये आहे. या 2 औषधांची फवारणी करण्यासाठी तुम्हाला 15 लिटर पाण्यासाठी ॲरो हे 5 ग्रॅम घ्यायचं आहे आणि रोगर इन हे तुम्हाला 15 लिटर पाण्यासाठी 30 ml घ्यायचं आहे आणि त्याची चांगल्या पद्धतीनं द्रावण बनवून तुमच्या पिकावर त्याची फवारणी करा. रोप हे तुमचं 25 दिवसांचं झालं पाहिजे तेव्हा दुसरी फवारणीसाठी त्याचा वापर करा. या औषधांचा रिझल्ट जबरदस्त आहेत आणि तुमची रोपं ही 30 दिवसांची झाल्यानंतर तुमच्या पिकावर मर रोग हा येतो आणि कलिंगड पिकामध्ये मर रोग हा 100% नियंत्रणात आणला नाही तर आपल्या पिकातून सर्व नुकसान होतं आहे. पूर्ण प्लॉट मरून जातो. म्हणून पुढचा व्हिडिओ माझा मर रोगावर 100% नियंत्रण असणारा व्हिडिओ येणार आहे. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून माझ्या नवीन बनलेल्या व्हिडिओची लिंक तुम्हाला लगेच भेटेल. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच नवीन माहिती घेऊन.